हाय हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग खूप छान असा मजेदार असणार आहे. आपण आलोय आता रविवार पेठेमध्ये. इथे आहे कसबा पेठेचं प्रवेशद्वार आणि आपण चला आता इथे रस्त्याने जाता जाता अजून रविवार पेठेत आपण पोहोचलेलो नाहीये. जाता जाता मला एक शॉप दिसलं, म्हटलं इथलं मखर खूप छान सजवलेले आहे तिथे, तर ते एकदा दाखवून देऊया आणि बघूया कसे आहेत कसे नाही. आणि खूप आज मजेदार व्हिडिओ असणार आहे. तर मी आता फायनली रविवार पेठेमध्ये पोहोचलेली आहे. आणि हे फूल आहेत डेकोरेशनसाठीचे. मला गणपती घरी पण बसवतात, तर त्यासाठी पण मला सामान बघायचं होतं नवीन काय आलंय. आणि ह्या माझ्या व्हिडिओची हेल्प तुम्हाला पण होईल, कुठे नवीन काय सामान आलंय बाजारामध्ये आणि त्याची प्राइसिंग वगैरे काय असणार आहे. तर हे फूल मी बघत आहे, तर हे फूल 50 रुपयाला एक डझन, 100 रुपयाला एक डझन असे आहेत. आणि खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह आहे. आपण मिक्स फुलं पण घेऊ शकतात, मिक्स पण मिळतात आणि त्याला कसं डेकोरेट करायचं हे पण सांगतायत ते दादा. आणि खूप सुंदर सुंदर अट्रॅक्टिव्ह फुलं दिसत आहेत. कलरचे खूप सुंदर सुंदर कॉम्बिनेशन आहे त्यांच्यामध्ये. आणि इकडे आहे आपल्या खाली चौरंगावर आपण गणपती बाप्पा बसवण्याच्या आधी ठेवतो, आणि ते पण खूप ह्यावेळेस थोडं इन्व्हेन्शन आहे. पहिले असं प्लेनमध्ये होतं, आता थोडंसं त्याला एक डेकोरेशन केलेलं आहे, थोडंसं डिझाईन वगैरे केलेले आहे. गणपतीचं डेकोरेशन केले, मध्ये श्री किंवा ओम वगैरे अशा भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत. स्वास्तिक वगैरे त्याच्यावर केलेलं आहे. आणि याची प्राईज आहे 100 रुपये. तर म्हणजे हे एक चौरंगच्या थोडंसं मोठं आकाराचं आहे आणि 100 रुपयाला आहे ते. आणि प्लेन जर मध्ये घेतला आपण त्याची थोडीशी साईज मोठी होते आणि त्याची 120 150 वगैरे आहे. आणि खूप छान छान आहे. आणि इथे आहेत लटकन, हे म्हणजे थोडे डेकोरेशनला एक ॲडिशनल भाग खूप छान दिसतात. आणि हे 100 रुपयाचे 6 आहेत ॲक्च्युली. तर एखादं वगैरे जास्त द्या बोलायचं म्हणजे थोडंसं निगोशिएट होऊन जातं. तर मी घेतले हे लटकन 100 रुपयाचे 7. ऑनलाइन है ना भैया? हाँ. इथे पुष्ठामध्ये खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स बनवलेले आहेत. आणि हे आहे रांगोळी, म्हणजे डिरेक्टली ठेवायची आणि त्याच्यात कलर तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुम्हाला हवं तसं करायचं, म्हणजे जास्त वेळ नाही जात वगैरे. आता खूप वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत बाजारामध्ये. आणि हे एक 100 रुपयाला आहे. आणि आपली राजमुद्रा वगैरे सगळे खूप सुंदर सुंदर त्यांनी बनवलेले आहे. कमळ बनवलेलं आहे इथे खूप सुंदर. आणि आपण हवं तसं त्याला पेंट करू शकतो, डिझाईन करू शकतो. आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात ह्या गोष्टी, काहीतरी इन्व्हेशन. हे पावलं बघा, हे पण आहेत 100 रुपयाला. आणि खूप मस्त त्याच्यावरती एकदम अशी डायमंडमधून हे केलेले आहे डिझाईन. आणि हे वटवृक्ष वगैरे आहे, इथे छोटी छोटी कमळ आहेत. खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आलेले आहेत. आणि विठ्ठल रुक्मिणी श्रीकृष्ण सगळ्या टाईपमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि हे बघा, हे
हेच पाहिजे. जाणार नाही. हे गणपती बाप्पाच्या बॅक साईडने खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात ह्या डिझाईन. श्री ओम झालं, ह्या सगळ्या गोष्टी, शुभ लाभ, एक कृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, याचं सगळ्या म्हणजे खूप सुंदर सुंदर बनवलेलं आहे. आणि खरंच कमाल म्हणावं या कलाकृतीला, खूप सुंदर आहेत. हे बघा कमळ मी जवळून दाखवते, किती सुंदर वाटते. याला म्हणजे पेंट वगैरे केलं आपण तर अजून किती रेखीव आणि किती सुंदर वाटणार हे. आणि टोप आहे आपल्या गणपती बाप्पाचे, खूप सुंदर सुंदर आहे. एकदम पैठणीच्या काठामधून, खणांच्या काठामधून एकदम सुंदर असे बनवलेले आहेत. आणि याची पण प्राईस 100 रुपये आहे. आणि खूप मस्त वर्क केलेलं आहे त्यांनी, खूप छान वाटते. 100 रुपयाला आहे हे पण. आणि ह्या फुलांच्या माळा आहेत. हे एक 180-150ला जोडी आहे. कारण ते थोडंसं डेकोरेटिव्ह बनवलेलं आहे त्यांनी, थोडीशी मिरर वर्क वगैरे केलेलं आहे. आणि खूप छान वाटतात ह्या माळा पण, एकदम असं रिअल फुलं सारखंच ते आपल्याला फील देतात आणि खूप छान वाटतंय. इथे कमळ थोडंसं कलर करून ठेवलंय त्यांनी, खूप छान वाटते. स्वास्तिक आहे आणि खूप सारे अजून वेगवेगळ्या व्हरायटीच्या डिझाईन आहेत. पावलं थोडीशी मोठ्या साईजमध्ये दिले आणि इकडे मोर वगैरे खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. आणि नक्की या तुम्ही ह्या रविवार पेठेला व्हिजिट करा, इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आणि योग्य दरामध्ये आहे. व्हिडिओ पाहून तर तुम्हाला कळालंच असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ते अजून वेगळेमध्ये आहे थोडंसं, म्हणजे महादेवाचे तुम्ही हे करू शकता डेकोरेशन. आणि स्टँड पण बनवून ठेवलेले आहेत त्यांनी, तुम्हाला हवे त्याचे स्वामी आहेत. खूप अजून भरपूर आहे, काही आहे. त्रिशूल वगैरे, म्हणजे तसं त्या टाईपमध्ये तुम्ही एक थीम ठरवून त्या टाईपमध्ये तुम्ही डेकोरेशन करू शकतात. तुम्हाला स्वामी समर्थांचं करायचं त्यांचंही करू शकतात, आपल्या महादेवांचं करायचं आहे, राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, सगळ्यांचं खूप सुंदर आहे. आणि खरंच ही कलाकृती मला खूप जास्त आवडली. आणि हे पुष्टा असतो बघा, एक कडक टाईपमध्ये, त्याचं मटेरियल आहे हे. आणि साईजनुसार प्राइसिंग वाढते याची. आणि ते आहे चौरंग, आणि खूप सुंदर चौरंग आहेत इथे. आणि डेकोरेशनचं सामान पण भरपूर आहे, म्हणजे आपण समोर जे ठेवू शकतो ते. आता गौरी गणपती सोबतच येतात, महालक्ष्मीला जास्त डेकोरेशन वगैरे छोट्या छोट्या गोष्टी खूप लागतात ना, तर त्या इझिली मिळून जातात. आणि हे चौरंग आहे, साईजनुसार एक प्राईज 300, 400, 700, 1000 अशा टाईप अशामध्ये आहे.
आणि हे छोटं बघितलं मी, याची काय 180 प्राईज आहे. म्हणजे आपण समोर गणपती, छोटा गणपतीच्या समोर छोटा गणपती ठेवतो, त्यांना आपण याच्यावर बसवू शकतो. आणि इथे लेडीज लोक म्हणजे जातं फिरवताना, असं गाणी म्हणताना, तुळशीला पाणी घालताना, लोणी घुसळताना, एकमेकींची ओटी भरताना असे खूप सुंदर सुंदर असे डिझाईन त्यांचं पुतळे बनवलेले आहेत. आणि खूप छान वाटते खरंच. म्हणजे माणसांची आयडिया खूप भारी आहे खरंच. आणि बैलगाडी आहे इकडे, अजून छोटी छोटी सामान आहे डेकोरेशनची. आणि हे जे साईडला लेडीज काम करताना आहेत त्या, तर त्याची काय 500 रुपये जोडी, 600 रुपये जोडी असं त्याच्यामध्ये आहे. आणि हे आपलं वेल्वेटमधून कापड आहे, त्याचे 100 रुपये मीटर आहे ते ॲक्च्युली. आणि थोडीशी वर्क असेल तर 120, 180, 150, 180 असं आहे. आणि आपण डेकोरेशनला वगैरे हे छान वाटतं, पाठीमागच्या साईडने, समोरून टेबलवरती टाकण्यासाठी. प्लेनमध्ये पण आहे, डिझाईनमध्ये पण आहे. आणि खूप वेगवेगळे कलर आहेत, सुंदर सुंदर असे. आणि हा कलर किती फ्रेश आणि एकदम छान वाटत आहे. इथं थोडं कन्फ्युजन चालू होतं, म्हणजे इथे दादा बोलत होते हे दोन्ही कलर सेम आहेत, बट वेगळे वेगळे होते. त्यांना आम्ही तेच समजून सांगत होतो की हे नाही, हा कलर आहे म्हणून. ठीक आहे, त्यांचं बी खूप दिवसभर कामं करतात, एवढं नाही लक्षात येत. आणि ते कसं आहे, उजेडामध्ये चमकतं ते वेगळंच. मग मे बी त्यांना तसं वाटत असेल. नंतर मी मला शोधलं, मग ते पिंकवालं दिलं, एका काकूंना पाहिजे होतं. आणि इथे डिरेक्टली कस्टमाइजच आहे सगळ्या गोष्टी. आपण कलर कॉम्बिनेशनमधून बनवून पण घेऊ शकतो त्यांच्याकडून. आणि किती सुंदर वाटते हे बघा. आणि इथे हाफ शेपमध्ये चंद्राच्या टाईप इथे हे केलेलं आहे डेकोरेशन. आणि हे स्टँड असते, ह्याला तुम्ही मग वरतून डिझाईन हवी तशी करू शकता. आणि हे डिरेक्टली मागं ठेवून देऊ शकता आपण. रेडीमेडच आहे सगळ्या गोष्टी. याची प्राईस 3000, 2000, 2500 अशी व्हॅरी होते साईजनुसार. आणि थोडेसे कलर कॉम्बिनेशन जे अट्रॅक्टिव्ह वाटतं त्याची पण प्राईस थोडीशी हाय आहे इथे. तर ह्या समोरच्याची किंमत आहे 1500. आणि हे जसं मागे मागे जातं तसे. आणि हे बघा, हे किती सुंदर आहे, मला ह्याच्यामध्ये खूप छान वाटलं आहे. आणि साईडला बाप्पा बसवले तर अजूनच एकदम सुंदर डेकोरेशन होते. आणि हे अजून इथे इन्व्हेन्शन आहे थोडंसं, म्हणजे लेडीज शिंपी वगैरे सगळे वर्कर्स जे आहेत ना, ते त्यांचे हे स्टॅच्यू आहेत इथे. आणि मला अजून एक गोष्ट आवडली, ती म्हणजे ते शिवलिंगावरती ते असं पाणी पडत होतं, खूप सुंदर आहे. त्याची किंमत 1500 सांगितली त्यांनी, 3000. हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला. इथे लेडीज आहेत, ते ओटीचं सामानाची देवाणघेवाण करतात. आणि इथे वाटण वाटताय, ते खूप छान वाटलं मला हे बघून. आणि इथे फुले आहेत, हे डझन वाईज आहेत, डझन साईज. आणि त्याचे प्राईज वाढत जाते. एक 50 रुपये डझन, 60, 80, 100 अशा रेंजमध्ये आहेत. आणि खूप सुंदर सुंदर आहेत, एकदम छान.
आणि इथे पडदा आहे, म्हणजे थोडंसं फुलांमध्येच बनवून ठेवलेला आहे त्यांनी, प्लेन नाही आहे तो. आणि आपण बॅक साईडला डिझाईन बनवू शकतो त्याची, किंवा वरती पण लावू शकतो. आणि हे आहे आपले मोगऱ्याचे माळा आणि बाकीचे फुले आहेत. खूप छान छान डेकोरेशन आहे. तोरण आहे, साईड लटकन आहेत.